हे गाईज, तर आम्ही बनवले होते चिकन मोमोज आणि हे मम्मीचं चॅनल आहे आणि मी समृद्ध. तर इथं आपण घेतलेलं आहे कोबी, कांदा, मिरची, कोथिंबीर आणि चिकन आणि मैद्याचं पीठसुद्धा आम्ही मळून ठेवलं होतं ऑलरेडी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित माझी मावशीनी केलं होतं आणि आम्ही मग चटणीसुद्धा बनवली होती टोमॅटोची. त्यासाठी आम्ही टोमॅटो शिजवले होते, ते आम्ही भांड्यामध्ये टाकलं होतं मिक्सरच्या. त्याच्यामध्ये मिरची टाकली होती, कोथिंबीर टाकलं होतं, जिरा टाकलं होतं त्यानंतर आम्ही, आणि लसूणसुद्धा घातलं होतं त्याच्यामध्ये आणि त्याला चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं आणि थोडीशी हळद आणि मिरची पावडरसुद्धा टाकली होती आम्ही वरनं थोडीशी चव येण्यासाठी. त्यानंतर ती चटणी आम्ही एका प्लेटीमध्ये काढून घेतली होती आणि मग जे मोमोजसाठी जे आपण काढलं होतं ना सगळं सामग्री, त्याला सगळ्यांना मिक्स केलं चांगलं. आणि आम्ही त्यानंतर लास्टला म्हणजे कोबी जरा आम्हाला जास्त वाटला तर आम्ही थोडीशी कोबीसुद्धा साईडला काढली. म्हटलं की आपण बघूयात त्याच्यानंतर साईडला काढून ठेवूया. तर मग आम्ही ते साईडला काढलं आणि मग उरलेलं ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं आम्ही आणि मीठ घालून चांगलं हलवलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही लाटायला घेतलं आणि मग मी लाटून दिलं मावशीला थोडे थोडे काही आणि मावशी भरत पण होती. आणि त्यानंतर आम्ही अल्टरनेट दोघी करत होतो असं. आणि आम्ही नॉनव्हेजचे सुद्धा केले आणि ॲक्च्युली मी जास्त नॉनव्हेजचे खात नाही, मला नॉनव्हेज आवडत नाही. सो मग आम्ही व्हेजचे सुद्धा केले आणि व्हेजमध्ये फक्त आम्ही चिकन नाही घातलं, बाकी सगळं ॲज इट इज होतं. आणि थोडंसं मिरची पावडर टाकली होती आणि सगळं सेमच केलं होतं. आम्ही 2 टाईपच्या शेपमध्ये केलं होतं, एक जे मी ऑलरेडी पहिलं केलं आणि त्यानंतर मोदकच्या शेपमध्ये पण केलं होतं आम्ही. त्यानंतर आमचे मोमोज काहीसे असे दिसत होते आणि ही माझी मावशी जे बनवत होती. आणि मग आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये त्याला स्टीम करायला ठेवलं, का तर जास्त होतं ना, तर मग आम्ही ते इडलीचं जे पात्र होतं ना त्याला तेल लावलं आम्ही आणि सगळे मोमोज ठेवले आणि व्हेज मोमोजसुद्धा केले होते. व्हेज मोमोजसुद्धा खूप ब्रिलियंट दिसत होते हे माझे व्हेज मोमोज. आणि थोडेसे फोटो काढण्यासाठी त्याला मी व्यवस्थित सिस्टमॅटिकली ठेवलं आणि फोटो काढले. आणि हीच होती माझी छोटीशी रेसिपी मी आणि माझ्या मावशीने केलेली. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या मम्माच्या चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.